बिझनेस आयडियामध्ये आपण प्रथम पाहूया जांभळाच्या बियांची पावडर. आजच्या युगात खरंच हा बिझनेस अतिशय महत्त्वाचा आहे का? यातून मिळणारा नफा किती? जांभळाच्या बियांच्या पावडरवर काही संशोधन झाले का? घरगुती किंवा अगदी लहान प्रमाणावर किंवा स्मॉल स्केलवर बिझनेस चालू करायचा असेल तर गुंतवणूक किती लागते? जर सेमी कमर्शियल स्केल जसे लहान व्यावसायिक पातळीवर जर बिझनेस सुरू करायचा असेल तर गुंतवणूक किती लागते? या बिझनेसमध्ये विक्री आणि मार्केटिंग कसे केले जाते? पॅकेजिंग आणि लेबल कसे लावले जाते? आणि आवश्यक कागदपत्रे परवाने काय काय लागतात, म्हणजेच लीगल लायसन्सेस काय काय लागतात? कच्चा माल आणि पावडर तयार करणे, या सगळ्याची माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहे. हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे, तेव्हा शेवटपर्यंत पहा. तर नमस्कार महाराष्ट्र, माझ्या शेतकरी मायबाप चरणी साष्टांग दंडवत. आयुष मंत्रालय दप्तरी देखील जांभळांच्या बियांचं महत्त्व आहे. पहिल्यापासून ते आयुर्वेदिक महत्त्व आहेच आहे. पण आताच्या घडीलाही तुम्ही जेव्हा ॲमेझॉनचं एक पेज उघडता आणि त्याच्यात जांभळाची पावडर बघता, तेव्हा तुम्हाला 100 ग्रॅम किंवा 200 ग्रॅमची पावडर 200 ते 250 रुपयाला सहज मिळून जाते. आणि ह्या गोष्टीचे महत्त्व देखील तेवढेच आहे. तर पाहूया जांभळाच्या बियांच्या पावडरचं एवढं महत्त्व का? तर पहिलं कारण आहे मधुमेह रुग्ण, म्हणजेच डायबिटीज पेशंट. भारतात जवळपास 10 कोटी 10 लाख लोक मधुमेहाचे रुग्ण आहेत. दुसरं आहे प्री डायबिटीज रुग्ण, त्याचेही प्रमाण जवळपास 13 कोटी 60 लाख पर्यंत आहे. प्री डायबिटीज लोक म्हणजे काय, तर ते भविष्यात मधुमेह होण्याचा त्यांना धोका खूप जास्त असतो. देशातील जवळपास 23.7 कोटी लोकांमध्ये साखरेचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त आहे. आणि जगभरातील एकूण मधुमेह रुग्णांपैकी दर 4 रुग्णांपैकी 1 रुग्ण भारतीय आहे. यामध्ये शारीरिक हालचालीचा अभाव असणे, ताणतणाव किंवा आहारात मैदा, साखर तसेच प्रक्रिया केलेले अन्नाचे म्हणजेच प्रोसेस्ड फूडचे वाढते प्रमाण, यामुळे ही मुख्य कारणे आहे मधुमेहाची. तर जांभळाच्या बियांची ही पावडर मधुमेही डायबिटीजमध्ये रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. तर त्याचे आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक दृष्टीने त्याच्या शरीरावर होणारे काही फायदे आपण बघूया. एक, साखरेचे रूपांतर संथ गतीने होते. दुसरं, ते इन्सुलिनची निर्मिती वाढवते. इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते. विज्ञानाने देखील मधुमेहाचे अँटीबायोटिक्स गुणधर्म मान्य केले आहेत. यासाठी तुम्ही एम्स दिल्लीचे संशोधन पाहू शकता. क्लिनिकल ट्रायल्सचे निष्कर्ष बघू शकता. ICMR आणि आयुर्वेदिक फार्माकोपिया सुद्धा तुम्ही बघू शकता. प्राणी आणि प्रयोगशाळेतील संशोधनही तुम्ही चेक करू शकता. याचे निष्कर्ष असे आहेत की संशोधनानुसार जांभळाची पावडर ही मधुमेह पूर्णपणे मुळापासून बरा करत नाही, तर ती एक उत्तम ॲड ऑन थेरपी म्हणजे चालू औषधांना मदत करणारी नैसर्गिक पूरक शक्ती म्हणून काम करते. म्हणजे तुम्ही ही पावडर सप्लिमेंट म्हणून घेऊ शकता. या व्यवसायात नफाचे प्रमाण खूप जास्त आहे किंवा खूप चांगले आहे, कारण कच्चा माल जवळपास स्वस्त मिळतो. तर नफ्याचे प्रमाण जवळपास 50 ते 60% पर्यंत तुम्हाला यामध्ये मार्जिन मिळू शकते. यात तुम्हाला 100 ग्रॅम पावडर तयार करताना एकूण खर्च म्हणजेच कच्चा माल, पॅकेजिंग प्लस लेबर याप्रमाणे 30 ते 40 रुपये येतो, आणि जी बाजारात 100 ते 150 रुपयापेक्षा जास्त किमतीला सहज विकली जाते. आता पाहूया या बिझनेसमध्ये गुंतवणूक किती लागते. जर तुम्ही हा बिझनेस घरगुती किंवा अगदी लहान प्रमाणात म्हणजे स्मॉल स्केलवर सुरू करत असाल तर सुरुवातीला गुंतवणूक अंदाजे 15 ते 30 हजारपर्यंत लागते. यामध्ये कच्चा माल म्हणजेच बी खरेदी करणे 3 ते 5 हजार जाऊ शकतात. घरगुती मिक्सर किंवा लहान मिक्सर ग्राइंडर याची किंमत 4 ते 6 हजारमध्ये असू शकते. फसाई नोंदणी असू शकते, याच्यामध्ये बेसिक रजिस्ट्रेशन आणि इतर कागदपत्रे लागू शकतात. याचा खर्च 2000 ते 4000 येऊ शकतो. पॅकेजिंग पाऊच आणि साधे लेबल प्रिंटिंग याचा खर्च 5000 ते 8000 असू शकतो. तुम्ही जर लहान व्यावसायिक पातळीवर म्हणजे सेमी कमर्शियल स्केलवर बिझनेस चालू करायचा असाल तर तुमची गुंतवणूक अंदाजे 1.5 लाख ते 3 लाखपर्यंत जाऊ शकते. मशिनरीमध्ये कमर्शियल पल्वरायझर किंवा ग्राइंडर मशीन, यालाच पावडर मेकिंग मशीन आणि एक ऑटोमॅटिक पाऊच सिलिंग मशीन अंदाजे खर्च 40,000 ते 80,000 जाऊ शकतो. परवाने आणि लायसन्ससाठी तुम्हाला फसाई, टेस्ट लायसन, कंपनी रजिस्ट्रेशन, GST आणि ट्रेडमार्क याला तुमचा अंदाजे खर्च 15 ते 25 हजारपर्यंत जाऊ शकतो. कच्चा माल आणि पॅकेजिंगमध्ये यालाच बल्क रॉ मटेरियल आणि पॅकेजिंग म्हणतात. यामध्ये घाऊक दरात बियांची खरेदी आणि आकर्षक प्रिंटेड पाऊच किंवा डबे तुम्हाला बनवायचे असेल तर त्याचा अंदाजे खर्च 5,000 ते 75,000पर्यंत जाऊ शकतो. आणि इतर खेळते भांडवल यालाच वर्किंग कॅपिटल म्हणतो. जागा भाडी, वीज बिल आणि मार्केटिंग अंदाजे खर्च तुमचा 30,000 जाऊ शकतो. विक्री आणि मार्केटिंग करायचं असेल म्हणजे सेल अँड मार्केटिंग करायचं असेल तर तुम्हाला स्थानिक बाजारपेठ म्हणजेच स्थानिक आयुर्वेदिक दुकाने, मेडिकल स्टोअर्स किंवा किराणा दुकानमध्ये होलसेल दराने सप्लाय करा. ऑनलाईन विक्री करायचं असेल तर तुमच्या उत्पन्नाची नोंदणी करून तुम्ही ते ॲमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट आणि जिओ मार्टवर थेट ग्राहकांना विकू शकता. सोशल मीडियावर तुम्ही मार्केटिंग करू शकता. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर डायबिटीज नियंत्रणात जांभळाचे महत्त्व कसे आहे याचे व्हिडिओ बनवून ग्राहकाचा विश्वास जिंका. आता आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात म्हणजेच लीगल लायसन बघूया.
व्यवसाय नोंदणीसाठी म्हणजेच बिझनेस रजिस्ट्रेशनसाठी तुमच्या ब्रँडच्या नावाचा प्रोप्रायटरशिप किंवा पार्टनरशिप फॉर्म सुरू करा. फसाई लायसन, अन्न सुरक्षा परवाना. जर तुम्ही ही पावडर हेल्थ सप्लिमेंट किंवा फूड प्रॉडक्ट म्हणून विकत असाल तर फसाईकडून फूड लायसन घेणे अनिवार्य आहे. आयुष लायसन पर्यायी पण उत्तम. जर तुम्हाला हे उत्पादन आयुर्वेदिक औषध म्हणून विकायचे असेल तर भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या द्वारे आयुर्वेदिक मॅन्युफॅक्चरिंग लायसन घ्यावे लागेल. GST नोंदणी, कर भरण्यासाठी आणि देशभरात विक्री करण्यासाठी GST नंबर आवश्यक आहे. उद्यमी नोंदणी, याच्यामध्ये MSME अंतर्गत मोफत नोंदणी करा, ज्यामुळे सरकारी योजना आणि कर्जाचा लाभ घेता येईल. आता प्रोडक्शन बघूया. यात कच्चा माल गोळा करणे. जांभळाच्या हंगामात ज्यूस सेंटर, फळ विक्रेते किंवा जांभूळ प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाकडून कमी किमतीत बिया गोळा करा. स्वच्छता आणि सुकवणे. बियांना लागलेला गर स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्या 2 ते 5 दिवस कडक उन्हात वाळवा, जेणेकरून त्यातील आर्द्रता मॉइश्चर पूर्णपणे निघून जाईल. आर्द्रता राहिल्यास पावडरला बुरशी लागू शकते. आता ग्राइंडिंग करा म्हणजेच दळा. वाळलेल्या बिया कमर्शियल पल्वरायझर ग्राइंडिंग मशीनमध्ये टाकून त्याची बारीक पावडर तयार करा. मला ही बिझनेस आयडिया कशी वाटली? तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.